नमस्कार मित्रांनो TRTI पोलीस भरतीचे फॉर्म भरताना काही विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना आता प्रश्न पडलेला आहे की त्यांना परत अर्ज करता येईल का, तर त्याच्याबद्दलच आपण माहिती बघणार आहे. तर तुम्ही जर TRTI पोलीस भरतीचं जर ऑफिशियल नोटिफिकेशन बघितलं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला 2 नंबरच्या पेजला एक पॉईंट दिलेला आहे, तुम्ही ते बघू शकता. तर इथे सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत तर त्या विद्यार्थ्यांनी अर्जाची त्रुटी पूर्तता करण्यासाठी लॉग इनद्वारेच आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. तर मित्रांनो तुमची संपूर्ण प्रोसेस ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला तुमच्या लॉग इनद्वारेच माहिती तुमची एडिट करावी लागेल. ओके, तर इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्याची लास्ट डेट दिलेली आहे. तर तुम्ही 13 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता. त्यानंतर 14 ऑक्टोबरला तुमच्या अर्जाची त्रुटी करण्यासाठी जी लिंक आहे, म्हणजे जो एडिटचा ऑप्शन आहे तो तुम्हाला येऊन जाईल. तर तुम्ही 14 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज एडिट करू शकता. तर अशा पद्धतीने इथे हा पॉईंट दिलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर त्यांनी लॉग इन करूनच तुमची माहिती चेंज करून घ्यायची आहे. ओके, त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी कमेंट केले होते की TRTIची जी वेबसाईट आहे ती ओपन होत नाही. तर तुम्ही गुगलला गेल्यानंतर TRTI अशा पद्धतीने सर्च करा. ओके, तर इथे तुम्हाला जी पहिली वेबसाईट आहे, ओके, तर ही TRTIची ऑफिशियल वेबसाईट आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एरर दाखवत आहे. त्यामुळे तुम्ही TRTI कॅन्डिडेट लॉग इन तुम्हाला 2 नंबरची वेबसाईट इथे दिसून जाईल. तर तुम्हाला इथे 2 नंबरला जी वेबसाईट दिसत आहे यावरती क्लिक करायचं आहे. ओके, तर कॅन्डिडेट लॉग इन या वेबसाईटला जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तर यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो डायरेक्ट जे फॉर्म भरण्याची लिंक आहे ती ओपन होईल. ओके, तर अशा पद्धतीने ओपन होईल. तर जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी इथे रजिस्टर हिअर तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल. यावरती क्लिक करून तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करून तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ओके, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल तर त्यांनी या ठिकाणी लॉग इन करून तुम्हाला ॲप्लिकेशन पूर्ण करून घ्यायचं आहे. ओके, तर तुम्ही जो ईमेल ID फॉर्म भरताना रजिस्ट्रेशन करताना वापरला असेल तो इथे फिल करून पासवर्ड टाकून तुम्हाला इथे हा कोड टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. तर लॉग इन करून तुम्ही तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन भरू शकता. ओके, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांनी सुद्धा इथे तुम्हाला याच वेबसाईटला लॉग इन करून तुम्हाला तुमची माहिती चेंज करावं लागेल. ओके, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म ॲप्रूव्ह झालेले आहेत तर ते विद्यार्थी पुढच्या प्रोसेससाठी इलिजिबल झालेले आहेत. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत तर त्यांचेसुद्धा लवकरच व्हेरीफाय होतील. तुमच्या फॉर्ममध्ये जर चुका झाल्या असतील तर तुमचे फॉर्म रिजेक्ट झाल्यानंतर तुम्ही एडिट करून घ्यायचे आहेत. ओके, तुमचे फॉर्म ॲप्रूव्ह झाल्यानंतर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी इलिजिबल होऊन जाणार आहात. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट बघितले आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांनी परत फॉर्म भरताना व्यवस्थित माहिती भरा. ओके, तर मित्रांनो अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.